आज बनवलेला आहे नाताळ विशेष प्लम केक, ड्रायफ्रूट्स केक। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा केक बनवत असताना यामध्ये अल्कोहोलचा वापर करतात, रम वगैरे वापरतात, पण आपण एगलेस आणि सोबतच अल्कोहोल वापरणार नाहीत। यासाठी इथे 2 संत्रीचा ज्यूस एवढं काढून घेतलेले आहे ते। त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे, जे माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होते तेच घातलेले आहेत। यामध्ये कलरफुल चेरीज देखील वापरल्या जातात। मी इथे थोडीशी रेड कलरची टूटी फ्रूटी वापरलेली आहे आणि हे आता आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी हे पूर्ण असं भिजत ठेवून द्यायचं आहे यामध्ये, म्हणजे छान ड्रायफ्रूट्सचा फ्लेवर यामध्ये उतरेल। इथे मी 1/3 कप एवढी साखर घेतलेली आहे। साखर आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवून पाणी न घालता वितळून घ्यायचे आहे। साखरेचं कॅरमल करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। गॅसची फ्लेम ही लोच असायला हवी। गॅसची फ्लेम ही जास्त हाय असेल तर साखर करपले जाते आणि त्याचा कडवट असा फ्लेवर येतो, जो केक खाताना अजिबात चांगला लागणार नाही। त्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी ठेवा आणि साखर छान अशी 2 ते 3 मिनिटांमध्ये कॅरमल होऊन जाते। इथे पहा, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, सतत ढवळत राहायचं आहे। इथे संपूर्ण रेसिपीचं प्रमाण हे एकाच कपने किंवा एका वाटीने आपण मोजून घेऊ शकता। रेसिपी अगदी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही पहिल्या वेळेला जरी केक बनवत असाल तरी देखील अजिबात चुकणार नाही। परफेक्ट व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केक तुमचा बनवून तयार होईल आणि चवीला देखील तेवढाच अप्रतिम होईल। इथे बघा, साखरचं पूर्ण कॅरमल झालेलं आहे। आता त्याच कपाने 1/3 कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला या कॅरमलमध्ये घालायचं आहे। अतिशय सावधगिरीने पाणी घालायचं, कारण याचे शिंतोडे उडतात आणि चटके बसण्याची शक्यता असते। त्यासाठी एकदम थोडं थोडं करून आपल्याला पाणी यामध्ये मिक्स करायचं। संपूर्ण 1/3 कप पाणी एवढं मी यामध्ये वापरलेलं आहे। आणि आता गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय केली आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी हे छान असं उकळून घेतलं। आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि हे कॅरमल आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढे केकची तयारी करणार आहोत। यासाठी हे थंड व्हायला हवं, म्हणून हे सुरुवातीला करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम ही ऑफ केली आहे आणि थंड होण्यासाठी पूर्ण ठेवून दिले। त्यानंतर एका बाउलमध्ये 1/4 कप एवढं दूध आणि 1/4 कप रोजच्या वापरातलं तेल घ्यायचं आहे। तुम्ही कुठलंही तेल यामध्ये वापरू शकता, सोयाबीन, सनफ्लॉवर, फक्त ज्याला असा स्मेल नसला पाहिजे असं तेल वापरायचं। त्यानंतर 1 चमचा एवढं व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे। हे अवश्य टाका, ज्यामुळे केकचा छान फ्लेवर असा येतो। हे छान मिक्स करून घेतल्यानंतर 1 कप एवढा मैदा घेतलेला आहे, तो असा चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये जो ओरिजिनल बनवला जातो क्रिसमसचा केक, त्यामध्ये दालचिनी, लवंग आणि वेलची याचं पावडर घातलं जातं, ते देखील इथे मी अर्धा चमचा घातलेला आहे। हे घालत असताना थोडं कमी प्रमाणात घालायचं, जास्त स्ट्रॉंग फ्लेवर देखील याचा चांगला लागत नाही। आता हे छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर भिजत घातलेले सर्व ऑरेंज ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट्स होते ते देखील यामध्ये घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। आता जरी हे बॅटर तुम्हाला घट्ट वाटत असेल तरी देखील आपण यामध्ये जेव्हा शुगर सिरप आपण तयार करून घेतलेलं आहे, कॅरमल केलेली साखर ती यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर अगदी परफेक्ट असं बॅटर आपलं बनवून तयार होतं। हे कॅरमल पूर्णपणे थंड असायला हवं, नाहीतर मग केक पाहिजे तसा फुलणार नाही आणि जाळी देखील केकला चांगली पडणार नाही। यासाठी रूम टेम्परेचरवर असलेलंच कॅरमल आपल्याला वापरायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेतलं। राहिलेलं सर्व कॅरमल यामध्ये यूज केलं गेलं आणि जेवढं साखर आणि जेवढं पाणी घेतलं होतं ते अगदी परफेक्ट आहे 1 कपासाठी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे। इथे एक भांडं घेतलेलं आहे, केक टीन। तुम्ही कुकरचा जो डबा असतो आतमध्ये भाजी लावण्यासाठीचा, तो देखील वापरला तरी चालेल। मी इथे केकचं भांडं घेतलं, त्यानंतर त्याला सर्व बाजूने बटर पेपर आणि ऑइल लावून घेतलेलं आहे। बटर पेपरऐवजी तुम्ही मैदा देखील डस्ट करू शकता। 1 टेबलस्पून एवढं बेकिंग पावडर आणि 1/3 टेबलस्पून एवढं बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे छान यावरती
थोडंसं चिमूटभर एवढं मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे टेस्ट अगदी छान येईल. 1 चमचा एवढं विनेगर घालायचं आहे. विनेगर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल. तो फक्त 1 चमचा घालायचा, ज्यामुळे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा ॲक्टिवेट होईल. आता कट अँड फोल्ड या मेथडने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. हे संपूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण जो केक टिन घेतला होता त्यामध्ये हे सर्व बॅटर आपण ओतून घेणार आहोत. आता हे सर्व बॅटर आपण केक टिनमध्ये ओतून घेतलेलं आहे. सोबतच कढई देखील गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. केक तयार करत असताना किंवा बेकिंग पावडर टाकायच्या अगोदर आपल्याला कढई गरम करायसाठी ठेवलेली आहे. यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे. स्टँडवरती आपण केकचा टिन ठेवणार आहोत आणि झाकून घेणार आहोत. कढई सुरुवातीला मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. अगदी साधा आणि सोपी रेसिपी आहे. कढईमध्ये देखील अगदी परफेक्ट असा केक तयार होतो. आता यावरती सुरुवातीला ड्रायफ्रूट्स जर घातले तर ते आतमध्ये जातात जेव्हा केक फुलतो. त्यामुळे साधारण 25 ते 30 मिनिटांनंतर बऱ्यापैकी केक हा आपला फुललेला असतो. तेव्हा हे ड्रायफ्रूट्स घालायचे, ज्यामुळे अगदी वरतून ड्रायफ्रूट्स छान दिसतात. ही स्टेप नक्की लक्षात ठेवा. सुरुवातीला जर ड्रायफ्रूट्स घातले तर ते आतमध्ये जातात केकच्या. त्यामुळे इथे 25 मिनिटांनंतर आपण हे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आणि आता झाकण ठेवून 35 ते 40 मिनिटासाठी एकदम गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे आणि केक आपण बेक करून घेतलेला आहे. सुरुवातीचे 25 मिनिटं आणि त्यानंतर 10 मिनिटं असा केक आपण बेक करून घेतला. झाकण ठेवल्यानंतर आपण बघू शकता 35 मिनिटांनंतर हा केक आपण चेक करणार आहोत. इथे एक टूथपिक घेतलेली आहे. टूथपिक ही मध्यभागावरती यामध्ये घालायची आहे आणि ती जर अशी कोरडी निघत असेल, अजिबात यामध्ये बॅटर चिटकत नसेल, तर समजायचं की आपला केक हा छान इव्हनली बेक झालेला आहे. आता हा आपण थंड केल्यानंतर एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. आपण बाजूला ह्याला बटर पेपर लावल्यामुळे आपल्याला चाकूने अजिबात काढायची गरज पडत नाही. अगदी बटर पेपर काढला की जसाच तसा हा केक सुटसुटीत निघून येतो. इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये. केक हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला काढायचा आहे. आमच्याकडे मुलांना जास्तच घाई असते केक काढेपर्यंत, त्यासाठी मी थोडासा लवकर काढलेला आहे. पण केक काढत असताना थंड झाल्यानंतर काढल्यावरती केक तुटत नसतो. जशाच तसा हा केक क्लीन निघतो, यासाठी थंड झाल्यावरती केक काढायचा आहे. आणि बाजूने बटर पेपर लावल्यामुळे आपल्याला चाकूने त्याच्या कडा मोकळ्या करायची देखील गरज पडत नाही. आरामात हा टिनमधून केक ॲज इट इज बाहेर निघतो. इथे बघा अगदी इव्हनली दोन्ही सर्व बाजूंनी एकसारखा असा बेक झालेला आहे आणि छान असा फुललेला आहे. गोल्डन कलरवरती केक हा छान सर्व जाळी दिसत आहे. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. इथे बघा आता हातावरती घेतल्यानंतर छान असा बाउन्सी केक झालेला आहे. इथे बघू शकता छान फुललेला आहे एकसारखा. रेसिपीचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. त्याचसोबत सर्व साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते, ज्यामुळे तुम्हाला केक बनवण्यासाठी अगदी साधा आणि सोपा जाईल आणि परफेक्ट रेसिपी होईल, चुकणार नाही. आता हा मी तुम्हाला कट करून देखील दाखवणार आहे आतमधून छान बेक झालाय की नाही. सुरीने बघू शकता अगदी हलक्या हाताने देखील अलगद असा कट होतोय. किती सुपर सॉफ्ट झालेला केक आहे पाहू शकता. मी याचा एक पीस आता कट करून दाखवणार आहे. इथे बघू शकता कट झाल्यानंतर आतमधून देखील केक किती एकसारखी अशी जाळी पडलेली आहे. कुठेही कच्चा किंवा असा घट्ट बसलेला नाही आहे केक. अगदी छान मऊ असा झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत.